दोस्ती यारीचे किस्से तुम्ही आम्ही सर्वांनीच ऐकलेत. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे अशी हमी देत मित्रांनी एकमेकांना साथ दिल्याची उदाहरणं पाहायला मिळाली. अशा अनोख्या दोस्तीच्या उदाहरणात आणखी एक भर पडली आहे. ही कहाणी आहे 3 सच्च्या दोस्तांची, त्यांच्या एकत्र मेहनतीची आणि यशाची. पाहूया. 3 सख्खे दोस्त एकाच वेळी न्यायाधीश. एकत्र अभ्यास, एकत्र परीक्षा, एकत्रच न्यायाधीश. 3 दोस्तांच्या यशाची कहाणी. शुभम कराळे, सागर नळकांडे आणि अक्षय ताठे या 3 सख्ख्या दोस्तांनी यशाचं नवं शिखर पादाक्रांत केलं. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या 3 दोस्तांची न्यायाधीश म्हणून निवड झाली. या 3 एकत्र वकिलीची पदवी घेतली. 3 एकत्रच MPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली. 3 हे अभ्यास करताना काही पथ्य पाळली. अभ्यासाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा सोशल मीडियाला रामराम केल्याचं त्यांनी सांगितलंय. सोशल मीडियापासून लांब राहिल्यानं हे यश मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. अभ्यास करत असताना आम्ही 3 एक 4 वर्षापूर्वी असं ठरवलं, अजूनही आमचे मित्र जे अभ्यासात होते, आम्ही सर्वांनी असं ठरवलं की आपण सोशल मीडिया पूर्णपणे बंद करायचा. सोशल मीडिया पूर्णपणे बंद केल्यानंतर त्यावेळेसच आम्ही ठरवलं होतं की सोशल मीडिया आता ज्यावेळी चालू करायचा त्यावेळी आपली पहिली पोस्ट असेल की मी जज झालो म्हणून. यापैकी एका मित्रानं 2019 मध्ये परीक्षा दिली होती. त्यावेळी निवड होऊनही अंतिम यादीत नाव आलं नव्हतं. ही गोष्ट मानसिक खच्चीकरण करणारी होती. 2019 साली माझं सिलेक्शन याच पदाकरता झालं होतं, परंतु कागदपत्र पडताळणीमध्ये काही तांत्रिक बाबी आल्या. त्यानंतर आयोगाने माझी शिफारस अमान्य केली. त्यानंतर मी खूप खचून गेलो होतो, परंतु शुभम सर आहे, सागर सर, अशा अनेक मित्र ज्यांनी मला नेहमी सहकार्य केलं. पुन्हा नव्याने प्रयत्न करण्याची त्यांनी मला प्रेरणा दिली. MPSCचा अभ्यास करणारे 3 मित्र एकमेकांना आधार देत होते, एकमेकांना प्रेरणा देत होते. त्यामुळेच 3 मित्रांनी यशाला गवसणी घातली आहे. खरं तर कधी कधी काय होतं, स्पर्धा परीक्षांच्या या अनिश्चित काळामध्ये काय होतं, कधी कधी डिप्रेशन मध्ये जातं माणूस. त्यावेळी अशी मैत्री खूप मदतीला येते. डिमोटिवेशनच्या काळामध्ये आमच्या या मित्रांनी आम्हाला खूप मोटिवेट केलं आणि अभ्यास करायला प्रोत्साहन दिलं आणि याचा खूप फायदा आम्हाला इंटरव्ह्यूच्या फेजमध्ये झाला आणि त्यामुळेच आम्हाला आज यश मिळालं. असं 3 दोस्त न्यायाधीशासारख्या जबाबदारीच्या पदावर निवडले गेले. आता 3 दोस्तही सचोटीनं न्यायदान करून शिरूर तालुक्याचा आणि त्यांच्या मैत्रीचा नावलौकिक करतील यात वाद नाही. खडतर परिस्थितीतही खचून न जाता कठोर परिश्रम करत अभ्यास करत हे यशाला गवसणी घालून न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे.